नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक महारुद्र खोसे, अर्थशास्त्र विभाग, के. जे. सोमय्या कॉलेज कोपरगाव, आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, जसं की जागतिक कोरोना संकटामुळं मोठ्या प्रमाणात जागतिक बदल होत आहेत, तसंच बदल शैक्षणिक क्षेत्रात देखील होताना आपल्याला पाहायला मिळतात. कोरोना संकटामुळं विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयामध्ये उपस्थित राहणं हे अशक्य असल्यामुळं त्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आपण ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातून त्यांचा अभ्यासक्रम वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्या अनुषंगानं आज आपण वाणिज्य शाखेतील प्रथम वर्षासाठी अर्थशास्त्र हा जो विषय आहे तर त्याचा अभ्यासक्रम आणि त्या विषयाची ओळख करून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रथम वर्षासाठी अर्थशास्त्र हा जो विषय आहे तर त्याचं टायटल आहे बिझनेस इकॉनॉमिक्स मायक्रो, म्हणजेच व्यावसायिक अर्थशास्त्र सूक्ष्म. यामध्ये सर्वसाधारणपणे 4 मुख्य चॅप्टर असणार आहेत पहिल्या सत्रासाठी. तर त्याची क्रमाक्रमानं ओळख आपण आज करून घेणार आहोत. त्यामध्ये पहिला चॅप्टर आहे इंट्रोडक्शन अँड बेसिक कन्सेप्ट्स ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स, म्हणजेच व्यावसायिक अर्थशास्त्राचा त्याची ओळख आणि व्यावसायिक अर्थशास्त्राच्या मुख्य किंवा मूलभूत संकल्पना कोणकोणत्या आहेत. तर त्यामध्ये पहिला घटक आपण पाहणार आहोत 1.1 मीनिंग, नेचर, स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स, म्हणजेच व्यावसायिक अर्थशास्त्राचा अर्थ, त्याचं स्वरूप, त्याची व्याप्ती आणि त्याचं महत्त्व. विद्यार्थी मित्रांनो, व्यावसायिक अर्थशास्त्राचा सर्वसाधारण अर्थ असा सांगता येतो की व्यावसायिक अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी एक अप्लाइड ब्रँच आहे की ज्यामध्ये आर्थिक सिद्धांताचं प्रत्यक्ष व्यवसायाच्या व्यवहाराशी एकत्रीकरण केलं जातं. म्हणजेच व्यवस्थापकाला निर्णय घेणं आणि भविष्यकाळाचं नियोजन करणं हे सोपं जावं या उद्देशानं आर्थिक सिद्धांताचं व्यवसायाच्या प्रत्यक्ष व्यवहाराशी केलेलं एकत्रीकरण म्हणजेच व्यावसायिक अर्थशास्त्र होय. त्यानंतर मग आपल्याला व्यावसायिक अर्थशास्त्राचं स्वरूप, त्याची व्याप्ती आणि त्याचं महत्त्व हे घटक आपल्याला यामध्ये पाहायचे आहेत. त्यानंतर पहिल्या चॅप्टरमधला दुसरा घटक आहे कन्सेप्ट ऑफ मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. मायक्रो आणि मॅक्रो हे 2 अर्थशास्त्राचे मूलभूत विषय आहेत की सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. याला फंडामेंटल इकॉनॉमिक्स असं म्हटलं जातं. कुठलेही आर्थिक बदल त्याच्या मुख्य किंवा मूलभूत संकल्पना आपल्याला यामध्ये सापडतात. त्यानंतर तिसरा घटक आपल्याला पाहायचा आहे टूल्स फॉर इकॉनॉमिक अनालिसिस, म्हणजे आर्थिक विश्लेषणाची साधनं. की आर्थिक विश्लेषण कशाचं करायचं आहे की जे काही आर्थिक प्रश्न निर्माण होतात, मग असे आर्थिक प्रश्न निर्माण झाल्यानंतर ते सोडवायचे कसे, कुठले आर्थिक साधनं त्यासाठी वापरायची, याचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. आणि ही 4 मुख्य साधनं आपल्याला यामध्ये दिलेली आहेत. त्यामधलं पहिलं आहे फंक्शनल रिलेशनशिप, त्यानंतर आहे शेड्यूल्स, ग्राफ्स आणि इक्वेशन्स. म्हणजे या 4ही साधनाच्या माध्यमातून आपल्याला आर्थिक प्रश्न सोडवता येतात. सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागतं की कुठलाही प्रश्न जर निर्माण झाला तर त्या ज्या घटकांसंदर्भात हा प्रश्न निर्माण झाला आहे त्याचं फलनात्मक संबंध शोधावा लागतो. म्हणजे तो घटक आपल्याला फंक्शनल रिलेशनशिपमधून करावा लागतो. त्यानंतर एकदा का तुम्ही फलनात्मक संबंध शोधला की त्याच्यानंतर आपल्याला त्याचं शेड्यूल, तक्ता तयार करता येतो की त्या घटकांची आकडेवारी आपल्याला यामध्ये घेता येते. मग एकदा का आपल्याला तक्ता तयार झाला, त्याची संख्या मिळाली की त्यानंतर आपल्याला त्याला अनुसरून ग्राफ किंवा आलेख तयार करता येतो. आणि ग्राफ तयार केल्यानंतर त्या ग्राफच्या सहाय्यानं आपल्याला त्या विशिष्ट आर्थिक प्रश्नासंदर्भातला कल किंवा ट्रेंड आपल्याला त्यातून लक्षात येतो. आणि मग त्या प्रत्येक आलेखाला अनुसरून आपल्याला संबंधित समीकरणं तयार करता येतात आणि त्या समीकरणाची सोडवणूक करून आपल्याला त्या प्रश्नाची उकल करून घेता येते. असं टूल्स फॉर इकॉनॉमिक अनालिसिस हे आपल्याला यामध्ये पाहायचं आहे. त्यानंतर 1.4 हा जो घटक आहे त्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे काही बेसिक कन्सेप्ट, हे जसं की हाऊस होल्ड, कन्झ्युमर, फर्म, प्लांट आणि इंडस्ट्री. यामध्ये कौटुंबिक क्षेत्र, उपभोक्ते, व्यवसाय संस्था, संयंत्र, उद्योग अशा काही मूलभूत व्यावसायिक अर्थशास्त्रातल्या ज्या काही संकल्पना आहेत त्याचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. आणि त्यानंतर या चॅप्टरमधला शेवटचा घटक आहे 1.5 गोल्स ऑफ फर्म. त्यामध्ये व्यवसाय संस्थेची उद्दिष्ट, मग त्यामध्ये आर्थिक उद्दिष्ट आणि आर्थिकेतर उद्दिष्ट
उद्दिष्ट, इकॉनॉमिक गोल्स आणि नॉन इकॉनॉमिक गोल्स असे दोन्ही प्रकारची उद्दिष्ट आपल्याला पाहायची आहेत. की उदाहरणार्थ इकॉनॉमिक गोल, कुठलीही व्यवसाय संस्था फार महत्त्वाची आर्थिक उद्दिष्ट घेऊन पुढे चालत असते, की जसं की व्यवसाय संस्थेच्या नफ्याचं महत्तमीकरण करणं, व्यवसाय संस्थेचा आकार वाढवणं, त्याचं सेल मॅक्झिमाइज करणं, अशी महत्त्वाची आर्थिक उद्दिष्ट यासोबत घेऊन व्यवसाय संस्था जात असतात आणि त्याचबरोबर आर्थिक इतर उद्दिष्टसुद्धा त्या ठेवत असतात. उदाहरणार्थ, आपली व्यवसाय संस्था मोठी करणं, मोठी केल्यानंतर राजकीय सत्तेमध्ये सहभाग कसा मिळवता येईल हे पाहणं किंवा राजकीय शक्ती मिळवणं, पॉलिटिकल पॉवर तयार करणं. त्यानंतर व्यवसाय संस्था ही आपलं दीर्घकालीन अस्तित्व कसं टिकून राहील या संदर्भात देखील प्रयत्न करत असते. अशी वेगवेगळी आर्थिक आणि आर्थिकेतर उद्दिष्ट घेऊन व्यवसाय संस्था या समोर जाताना आपल्याला पाहायला मिळतात. याचा अभ्यास आपण या चॅप्टरमध्ये करणार आहोत. त्यानंतर आपला दुसरा चॅप्टर असणार आहे कन्झ्युमर बिहेवियर, उपभोक्त्याचं वर्तन. यामध्ये आपण पहिला घटक पाहणार आहोत युटिलिटी, कन्सेप्ट अँड टाईप. उपयोगिता, उपयोगितेची संकल्पना आणि उपयोगितेचे वेगवेगळे प्रकार याचा आपण अभ्यास यामध्ये करणार आहोत. त्यानंतर 2.2 हा घटक आहे. त्यामध्ये आपण पाहणार आहोत कार्डिनल अप्रोच. मग या कार्डिनल अप्रोचमध्ये दोन नियम आपल्याला पाहायचे आहेत. एक आहे लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी आणि दुसरा आहे लॉ ऑफ इक्वी मार्जिनल युटिलिटी. विद्यार्थी मित्रांनो, हा जो कार्डिनल अप्रोच आहे त्याला मूल्यदर्शी दृष्टिकोन असं म्हटलं जातं आणि हा दृष्टिकोन डॉक्टर मार्शल या अर्थतज्ञानं मांडलेला आहे. आणि हा अप्रोच मांडत असताना डॉक्टर मार्शल यांनी फार महत्त्वाचं एक गृहीत लक्षात घेतलं आहे की ते म्हणतात उपयोगिता ही संख्यात्मक मोजता येते. म्हणजे उपयोगिता ही 1, 2, 3, 4 असे संख्यात्मक मोजमाप तिचं करता येतं. कारण याच्यानंतर जो पुढचा 2.4 मधला जो अप्रोच असणार आहे त्याचा उल्लेख आपण इथं लक्षात घेणार आहोत. त्यानंतर 2.3 हा जो घटक आहे तर यामध्ये आपल्याला पाहायचं आहे कन्झ्युमर सरप्लस म्हणजेच उपभोक्त्याचं संतोषाधिक्य. मग त्याची संकल्पना आणि हे उपभोक्त्याचं संतोषाधिक्य कसं मोजायचं याचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि या चॅप्टरमधला शेवटचा घटक आहे 2.4. त्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे ऑर्डिनल अप्रोच, क्रमदर्शी दृष्टिकोन. आणि यामध्ये आपल्याला मुख्य पाहायचं आहे इंडिफरन्स कर्व अनालिसिस. म्हणजेच इंडिफरन्स कर्व अनालिसिस म्हणजे तटस्थता वक्र विश्लेषण किंवा त्याला समवृत्ती वक्र विश्लेषण असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, समवृत्ती वक्र या संकल्पनेचा महत्त्वाचा अर्थ असा होतो की समवृत्ती वक्र हा असा वक्र आहे की ज्या वक्रावरील प्रत्येक बिंदू समाधानाची सारखीच पातळी दाखवतो, म्हणून त्याला समवृत्ती असं म्हटलं जातं किंवा त्याला तटस्थता म्हटलं जातं. कारण तटस्थता वक्र याचा तटस्थता या शब्दाचा अर्थ काय होतो की तटस्थ असणं, की त्या वक्रावरचा प्रत्येक बिंदू सारखंच समाधान दाखवत असल्यामुळं उपभोक्ता कुठला बिंदू सर्वात जास्त समाधान मिळवून देणार आहे किंवा कुठला बिंदू त्याच्यासाठी महत्त्वाचा आहे हे शोधण्याच्या बाबतीत मात्र तो तटस्थ, त्याची ऑर्डर वीक राहते तिथं, म्हणून याला तटस्थता वक्र असं देखील म्हटलं जातं. मग या तटस्थता वक्राची संकल्पना, या तटस्थता वक्राचे गुणधर्म आणि कन्झ्युमर इक्विलिब्रियम, उपभोक्त्याचा समतोल, ही एक संकल्पना आपल्याला यामध्ये पाहिजे. उपभोक्त्याचा समतोल ही अशी स्थिती किंवा अशी अवस्था आहे की उपभोक्त्याला ज्या ठिकाणी महत्तम समाधान मिळतं त्या ठिकाणी उपभोक्त्याचा समतोल होतो असं म्हटलं जातं. आता विद्यार्थी मित्रांनो, या चॅप्टरमधल्या दोन महत्त्वाचे घटक इथं आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. 2.2 मध्ये कार्डिनल अप्रोच आणि 2.4 मध्ये ऑर्डिनल अप्रोच. तर कार्डिनल अप्रोच म्हणजे मूल्यदर्शी दृष्टिकोन आणि ऑर्डिनल अप्रोच म्हणजे क्रमदर्शी दृष्टिकोन. यामधला बेसिक फरक इथे एक लक्षात ठेवणं आवश्यक आहे की कार्डिनल अप्रोचमध्ये डॉक्टर मार्शल यांनी उपयोगिता मोजता येते असं गृहीत घेतलंय आणि उपयोगितेचं विश्लेषण केलंय. तर 2.4 मध्ये डॉक्टर हिक्स यांनी डॉक्टर मार्शलनं मांडलेल्या विश्लेषणावर टीका केली आणि ते म्हणतात की मार्शलनं जे म्हटलंय की उपयोगिता संख्येमध्ये मोजता येते हे साफ चुकीचं आहे. तर ती टीका करून त्यांनी सुधारणावादी पुढचा दृष्टिकोन मांडला, तो ऑर्डिनल अप्रोच, क्रमदर्शी दृष्टिकोन. आणि यामध्ये हिक्स म्हणतात तर उपयोगिता संख्येत मोजता येत नसते, तर तिचा फक्त क्रम लावावा लागतो. कारण उपयोगिता ही व्यक्तीच्या मनाला जाणवणारी बाब असते आणि व्यक्तीच्या मनाचं मोजमाप हे संख्येमध्ये कधीही करता येत नाही. किंबहुना व्यक्तीच्या मनाचं मोजमाप करणारं
साधन हे विकसित झालेलं नाही. म्हणून केवळ आपण व्यक्तीला मिळत असलेले उपयोगिता किंवा समाधान याचं क्रम लावू शकतो, त्याचं संख्येत मोजमाप करू शकत नाही. असा हा महत्त्वाचा फरक या दोन घटकांमध्ये आहे. ते आपण चॅप्टरमध्ये पुढे पाहणार आहोत. त्यानंतर तिसरा चॅप्टर आहे डिमांड अँड सप्लाय अनालिसिस, मागणी आणि पुरवठा विश्लेषण. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सुरुवातीला एक भाग आपण पाहणार आहोत मागणीच्या विश्लेषणाचा आणि दुसरा भाग पाहणार आहोत पुरवठ्याच्या विश्लेषणाचा. मग सुरुवातीला आपण 3.1 मध्ये पाहणार आहोत कन्सेप्ट ऑफ डिमांड, मागणीची संकल्पना काय आहे, मागणी कशाला म्हणायचं. त्यानंतर आपण पाहणार आहोत डिटर्मिनंट ऑफ डिमांड, मागणीचे निर्धारक घटक कोणते. आणि तिसरा घटक आपण पाहणार आहोत लॉ ऑफ डिमांड, मागणीचा नियम. आपल्याला मागणीचा नियम सर्वसाधारणपणे लक्षात येतो की वस्तूची किंमत वाढली असता वस्तूची मागणी कमी होते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता वस्तूची मागणी वाढते. म्हणजेच वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी या दोन घटकांमध्ये व्यस्त संबंध असतो असा मागणीचा नियम सांगतो. परंतु हे सांगत असतानाच सुरुवातीला एक गोष्ट मांडली जाते की इतर परिस्थिती कायम असेल तरच वस्तूची किंमत बदलेल, त्याच्या विरुद्ध दिशेने मागणी बदलताना पाहायला मिळेल. मग ही इतर परिस्थिती हा जो शब्द आहे तर ते सगळ्या गोष्टींना त्यामध्ये अंतर्भूत करतो. म्हणजेच जसं व्यक्तीच्या आवडीनिवडी जर बदलल्या नाहीत तर, इतर वस्तूच्या किमती बदलल्या नाहीत तर, त्याचं उत्पन्न जर स्थिरच राहिलं तरच, म्हणजे असे घटक स्थिर राहिले तरच वस्तूची किंमत ज्या दिशेने बदलेल त्याच्या विरुद्ध दिशेने मागणी आपल्याला बदलताना पाहायला मिळेल. हे आणि मग हे जे इतर घटक आहेत, हे इतर घटक आपण 3.2 मध्ये पाहणार आहोत डिटर्मिनंट ऑफ डिमांडमध्ये. कारण डिटर्मिनंट ऑफ डिमांड म्हणजे मागणीच्या निर्धारक घटकामध्ये आपण असे घटक पाहणार आहोत की जे किंमत किंवा किमतीच्या व्यतिरिक्त इतर असे काही घटक आहेत की जे मागणीवर परिणाम घडवून आणत असतात आणि त्याचा अभ्यास आपण इथं करणार आहोत. त्यानंतर आपण 3.4 मध्ये पाहणार आहोत मागणीच्या लवचिकतेची संकल्पना, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. ही मागणीची लवचिकता कशाला म्हणायचं. विद्यार्थी मित्रांनो, मागणीचा नियम हा सर्वसाधारण आपल्याला फक्त किंमत आणि मागणी या दोन घटकांमधली बदलाची दिशाच सांगतो. म्हणजे किंमत कमी झाली तर मागणी वाढेल किंवा किंमत कमी झाली वाढली तर मागणी कमी होईल, असा फक्त बदलाची दिशा एवढंच सांगतो. मात्र किंमत किती कमी झाली असता मागणी कितीनं वाढेल किंवा किंमत किती वाढली असता मागणी किती कमी होईल याचं प्रत्यक्ष आपल्याला प्रमाण हे मागणीच्या लवचिकतेमधून मोजता येतं. म्हणून मागणी विश्लेषणामध्ये मागणीच्या लवचिकतेला फार महत्त्व आहे. मग ही मागणीच्या लवचिकतेची संकल्पना आपल्याला यामध्ये पाहिजे आणि त्याचबरोबर मागणीच्या लवचिकतेचे प्रकार देखील आपल्याला यामध्ये पाहिजेत. मग त्यातील मुख्यतः 3 प्रकार पडतात: किंमत लवचिकता, उत्पन्न लवचिकता आणि छेदक लवचिकता. प्राइस इलॅस्टिसिटी, इन्कम इलॅस्टिसिटी आणि क्रॉस इलॅस्टिसिटी, असे हे लवचिकतेचे प्रकार आपल्याला यामध्ये पाहिजे. आणि त्यानंतर 3.5 मध्ये आपल्याला पाहायचं सप्लाय, पुरवठा. मग पुरवठ्याची संकल्पना, पुरवठ्याचे निर्धारक घटक आणि पुरवठ्याचा नियम. मग पुरवठ्याचा नियम आपल्याला असं सांगतो की वस्तूची किंमत वाढली की वस्तूचा पुरवठा वाढतो आणि वस्तूची किंमत कमी झाली की वस्तूचा पुरवठा सुद्धा कमी होतो. म्हणजे वस्तूची किंमत आणि वस्तूचा पुरवठा या दोन घटकांमध्ये समसंबंध असतो. ते दोन्ही घटक एकाच दिशेने बदलत असतात. म्हणून पुरवठ्याचा वक्र हा डावीकडून उजवीकडे वर जाणारा असतो. आणि मागणीच्या नियमामध्ये जे आपण पाहिलं की वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी याच्यामध्ये व्यस्त संबंध असतो. म्हणजे एक वाढला की दुसरा कमी होतो. तर म्हणून मागणीचा नियम हा किंवा मागणीच्या नियमाचा वक्र हा आपल्याला डावीकडून उजवीकडे खाली उतरत येताना पाहायला मिळतो. आणि त्यानंतर या चॅप्टर मधला शेवटचा घटक आपण पाहणार आहोत 3.6. त्यामध्ये इक्विलिब्रियम ऑफ डिमांड अँड सप्लाय फॉर प्राइस डिटर्मिनेशन. किंमत निर्धारण करण्यासाठी मागणी आणि पुरवठा याचा समतोल. कुठल्याही वस्तूची किंमत ही त्या वस्तूची मागणी आणि त्या वस्तूचा पुरवठा या दोघांच्या समतोलामधून होत असते. जर त्या स्थिर किंमत, जर मागणी आणि पुरवठ्यामध्ये असमतोल राहिला तर किमतीमध्ये वाढ किंवा घटीची प्रवृत्ती आपल्याला पाहायला मिळते. उदाहरणार्थ, जर वस्तूची मागणी कमी आहे आणि वस्तूचा पुरवठा जर जास्त असेल तर त्या वस्तूच्या किमती कमी होताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्याच्या उलट दिशेने जर आपण पाहिलं, जर एखाद्या वस्तूची मागणी जास्त आहे त्या तुलनेत
बाजारात त्या वस्तूचा पुरवठा जर कमी होत असेल तर अशा वस्तूच्या किमती वाढताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून स्थिर किंमत निश्चित होण्यासाठी मागणी आणि पुरवठा या दोन्हीमध्ये समतोल होणं महत्त्वाचं असतं आणि याचं विश्लेषण आपण यामध्ये करणार आहोत. त्यानंतर आपला शेवटचा चॅप्टर आहे प्रोडक्शन ॲनालिसिस. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण पाहणार आहोत 4.1 कन्सेप्ट ऑफ प्रोडक्शन फंक्शन, उत्पादन फलन. मग त्याचा अर्थ सुरुवातीला आपण लक्षात घेऊ. उत्पादन फलनाचा अर्थ असा स्पष्ट केला जातो की उत्पादन हे उत्पादन घटकांचं फलन असतं, की कुठल्याही उत्पादन प्रक्रियेमध्ये उत्पादन घटकांशिवाय उत्पादन केलं जाऊ शकत नाही. तर उत्पादनाचे मुख्य 4 घटक आहेत. एक भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन. हे 4 महत्त्वाचे घटक आहेत आणि या 4ही घटकांवरच उत्पादन अवलंबून असतं. म्हणून प्रोडक्शन फंक्शनचे डेफिनेशन करताना असं म्हटलं जातं की उत्पादन हे उत्पादन घटकांचे फलन असते. त्यानंतर आपण उत्पादनाच्या बाबतीत 3 महत्त्वाचे प्रकार आपण त्याचे पाहणार आहोत. एकूण उत्पादन, सरासरी उत्पादन आणि सीमांत उत्पादन 4.2 मध्ये. त्यानंतर 4.3 मध्ये आपण पाहणार आहोत लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन्स, बदलत्या प्रमाणाचा नियम. त्यालाच अल्पकालीन उत्पादन फलन असंही म्हटलं जातं. आणि 4.4 मध्ये आपण पाहणार आहोत लॉ ऑफ रिटर्न्स टू स्केल, प्रमाणफल नियम. त्यालाच दीर्घकालीन उत्पादन फलन असं म्हटलं जातं. आता 4.3 मध्ये जो आपण पाहणार आहोत की लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन, अल्पकालीन उत्पादन फलन. तर त्यामध्ये हे अल्पकालीन फलन स्पष्ट करत असताना अल्पकाळामध्ये उत्पादनाचे सर्व घटक बदल करता येण्यासारखे नसतात. त्यातला मुख्य किंवा काही थोडेच घटक आपल्याला बदलवता येतात, बाकीचे घटक मात्र स्थिरच राहतात, अशी संकल्पना त्यामध्ये आहे. आणि 4.4 मध्ये जो आपण पाहणार आहोत लॉ ऑफ रिटर्न्स टू स्केल, तर त्यामध्ये हा दीर्घकालीन उत्पादन फलनाचा प्रकार असल्यामुळं दीर्घकाळात व्यवसाय संस्था आपल्याला आवश्यक असणाऱ्या सर्व उत्पादन घटकामध्ये आवश्यकतेनुसार बदल करू शकते. मग त्याला अनुसरून उत्पादनामध्ये काय परिणाम होतात याचं विश्लेषण आपल्याला या नियमामध्ये पाहायचं आहे. आणि या चॅप्टरमधला शेवटचा घटक आहे 4.5 इकॉनॉमीज अँड डिसइकॉनॉमीज ऑफ स्केल, की मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाच्या अंतर्गत आणि बाह्य बचती आणि अबचती. इकॉनॉमीज म्हणजे बचती आणि डिसइकॉनॉमीज म्हणजे अबचती, की व्यवसाय संस्था जर मोठ्या प्रमाणावर उत्पादनात वाढ करत असेल तर त्या व्यवसाय संस्थेला फायदे आणि तोटे या दोन्ही गोष्टींचा सामना करावा लागतो. मग काही अंतर्गत कारणांमुळे म्हणजे त्या व्यवसाय संस्थेच्या अंतर्गत गोष्टींमुळं किंवा काही बाह्य कारणांमुळं, उदाहरणार्थ भाववाढ झाली किंवा इतर काही संकटं आली तर त्याचाही परिणाम व्यवसाय संस्थेच्या उत्पादनावरती होत असतो. जसं की आपण पाहतोय या कोरोना संकटामुळं व्यवसाय क्षेत्र किंवा उद्योग क्षेत्रावर आज मोठ्या प्रमाणावर संकट येत आहे, की तसंच की बाह्य कारणामुळे त्यांची चूक नसतानाही बाह्य काही गोष्टींमुळे त्यांच्या उत्पादनावर होणारा परिणाम, त्याला एक्सटर्नल इकॉनॉमीज डिसइकॉनॉमीज मध्ये आपण घेणार आहोत. अशा पद्धतीनं हे 4 चॅप्टर आपल्याला पहिल्या सत्रासाठी असणार आहेत. याचं विश्लेषण करत असताना आणखी एक गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची आहे की हे 4 चॅप्टर झाल्यानंतर जी आपली सत्र परीक्षा होणार आहे ती सर्वसाधारणपणे 70 मार्क्ससाठीची तुमची सत्र परीक्षा असणार आहे आणि जे 30 मार्क्स असणार आहेत हे तुमच्या इंटरनल असेसमेंटसाठी असणार आहेत. मग त्यामध्ये आपण इंटरनल टेस्ट घेणार आहोत, त्यामध्ये आपण प्रोजेक्ट घेणार आहोत, त्यामध्ये आपण प्रोजेक्ट प्रेझेंटेशन घेणार आहोत. हे 30 मार्क्ससाठी आपण इंटरनल असेसमेंट करणार आहोत आणि 70 मार्क्ससाठीचं तुमच्या सत्र परीक्षा विद्यापीठाची होणार आहे. यानंतर आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण पहिल्या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. त्यानंतर आपण एक एक घटक आपण पूर्ण करत जाणार आहोत. धन्यवाद.